स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला. सोनिया निघून गेल्यावर अमृता आजी मनात म्हणाल्या, या दोघी मिळून काहीतरी डाव आखत आहेत असं वाटतंय. लवकरात लवकर शौर्य आणि मृणालचं विधिवत लग्न लावून द्यायला हवं, मग त्यांना काहीच करता येणार नाही. शौर्य म्हणाला, ठीक आहे आजी, आम्ही निघतो. आजी प्रेमाने म्हणाल्या, अरे तुम्ही दोघांनी काही खाल्लंच नाही. शौर्य कोरड्या आवाजात म्हणाला, मला काही नको, तिला भूक असेल तर खाऊ द्या, मी गाडीत थांबतो. असं म्हणत तो बाहेर निघून गेला. मृणालही म्हणाली, आजी मलाही भूक नाही, मी निघते. अमृता आजींनी तिचा हात धरत सांगितलं, बाळा, तो रागात बोलला म्हणून मनाला लावून घेऊ नकोस. त्याचा स्वभाव थोडा तापट आहे, पण त्याची काळजी आता तुलाच घ्यायची आहे. मृणाल हलकासा हसली, हो आजी, तुमच्या नातवाच्या मी कधीही डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. आजींनी प्रेमाने तिची दृष्ट काढली आणि तिला निरोप दिला. मृणाल गाडीजवळ आली तर समोरच्या सीटवर शौर्यच्या शेजारी सोनिया आधीच बसली होती. मृणाल हसत म्हणाली, हॅलो मॅडम, जरा मागे बसाल का? मला माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसायचं आहे. पण शौर्याने थंडपणे उत्तर दिलं, सोनिया, तू इथेच बस. अगं, तुला हवं असेल तर तू मागे बस, नाहीतर तुझ्याकडे पैसे आहेतच ना, बसने ऑफिसला ये. सोनियाने मृणालकडे पाहत उपहासाने स्मित केलं. मृणालने तिच्याकडे रागाने पाहिलं, पण काहीही न बोलता शांतपणे गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. शौर्याने कार सुरू केली आणि थेट एका आलिशान हॉटेलसमोर जाऊन थांबवली. सोनियाने आश्चर्याने विचारलं, शौर्य, इथे गाडी का थांबवलीस? तो शांतपणे म्हणाला, हॉटेलमध्ये लोक कशासाठी येतात? जेवायला. सोनिया लगेच म्हणाली, अरे मी तर सकाळीच नाश्ता केला आहे. शौर्य हसत म्हणाला, तू नाही, मी जेवणार आहे. असं म्हणत त्याने आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या मृणालकडे पाहिलं. ती मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर बघत बसली होती. शौर्यने रागाने तिचा हात धरून तिला बाहेर ओढलं. हे काय करता? हात सोडा, दुखतंय मला. तो कठोर आवाजात म्हणाला. शांतपणे माझ्यासोबत येणार आहेस की नाही? तो सरळ एका टेबलावर जाऊन बसला. हे पाहून सोनियाच्या मनात पुन्हा मस्तर दाटून आला. तीही त्यांच्यासमोर येऊन बसली. वेटरने ऑर्डर घेण्यासाठी आला. शौर्य म्हणाला, तुमच्या हॉटेलमधले सगळे बेस्ट पदार्थ प्रत्येकी एक प्लेट आणा. सोनिया आश्चर्याने म्हणाली, शौर्य, एवढे सगळे पदार्थ कशाला? तू एकटाच सगळं खाणार आहेस का? शौर्य मिश्किलपणे म्हणाला, तुला त्याची काळजी कशाला? मी एकटाच सगळं खाईन आणि बिल माझी बायको भरेल. हे ऐकताच मृणालच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्याकडे एवढे पैसेच नव्हते. त्याने मागवलेल्या जेवणाच्या बिलाच्या निम्मेही पैसे तिच्याकडे नव्हते. ती चिंतेने गप्प बसली. शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? माझं बिल भरणार नाहीस का? आजपासून माझ्या जेवणाचा खर्चही तूच करायचा. मृणालने निराश होऊन कपाळावर हात ठेवला. तेवढ्यात सोनिया म्हणाली, शौर्य, ही मुलगी अशा महागड्या हॉटेलमध्ये कधी आलीही नसेल. इथल्या एका जेवणाचं बिल तिच्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त असेल. हे घे माझं क्रेडिट कार्ड, तुला जे हवं ते ऑर्डर कर. शौर्याने तिच्याकडे पाहत शांतपणे म्हटलं, सोनिया, तुझं बोलणं झालं असेल तर जरा गाडीत जाऊन बस, मी येतो. मृणालने सोनियाकडे पाहून हलकंसं उपरोधिक स्मित केलं. ते पाहून सोनिया रागाने तिथून निघून गेली. थोड्याच वेळात सगळे पदार्थ आले. शौर्य निवांतपणे जेवू लागला. त्याच्या शेजारी मृणाल बसली आहे याचंही त्याला भान नसल्यासारखं तो वागत होता. मृणाल मनात म्हणाली, एकदा तरी मला जेवशील का म्हणून विचारेल असं वाटलं होतं, पण नाही. स्वतः निवांत खातोय आणि बिल मात्र मलाच भरायचं आहे. एवढे पैसे माझ्याकडे नाहीत. आता काय करू? शौर्याचं जेवण संपताच वेटर बिल घेऊन आला. शौर्याने ते बिल मृणालच्या हातात देत म्हटलं, हे घे, बिल भरून ये. नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी पैसे देणारी तूच ना? मृणाल शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तुम्ही गाडीत जा, मी बिल भरून येते. ठीक आहे, असं म्हणून शौर्य बाहेर गेला. मृणाल कॅश काउंटरजवळ जाऊन विनवणीच्या स्वरात म्हणाली, सर, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. हा माझा सोन्याचा चेन ठेवा. मी 1 तासात पैसे घेऊन येते आणि चेन परत घेऊन जाईन. प्लीज. कॅशियर तिच्याकडे आश्चर्याने पाहत चेन घेणार. इतक्यात शौर्य तिथे आला आणि तिच्या हातातून चेन घेतली. तो रागाने म्हणाला, काय? या हॉटेलमध्ये बिलाऐवजी दागिने घेतात का? मृणाल अडखळत म्हणाली, ते तसं नाही. शौर्याचा आवाज आणखी कठोर झाला. घरी जेवण्यासाठी पैसे द्यायला चालतात, पण नवऱ्याच्या पैशाने जेवायला तुझा स्वाभिमान आड येतो का? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला,
ही शेवटची चेतावणी आहे. पुन्हा कधी अशा प्रकारे राहणं, जेवणं किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैसे द्यायचा प्रयत्न केलास तर मी काय करेन हे मलाही माहीत नाही. समजलं? मृणालने शांतपणे मान हलवली. शौर्यने बिल भरलं आणि तिघेही ऑफिसकडे निघाले. ऑफिसमध्ये पोचल्यावर तिघे कारमधून उतरून आत जाऊ लागले. आत शिरताना सोनियाने एका कर्मचाऱ्याला हळू आवाजात सांगितलं, मी सांगितलेलं काम आत्तापासून सुरू कर. तेव्हाच सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे होईल. तो लगेच म्हणाला, हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करतो. सोनियाच्या ओठांवर कपटी हास्य उमटलं. ती मनात म्हणाली, मृणाल, माझ्या शौर्याला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतेस. आता मी जे नाटक सुरू केलंय त्यानंतर शौर्य तुझा तिरस्कार करेल आणि शेवटी माझ्याच गळ्यात मंगळसूत्र बांधेल. बघत जा. मनात मोठा डाव आखत ती आत्मविश्वासाने ऑफिसमध्ये शिरली. शौर्य सोनिया आणि मृणालला घेऊन ऑफिसमध्ये शिरला. आत येतात सोनियाने एका कर्मचाऱ्याला बोलावून कामाच्या सूचना दिल्या आणि कॅबिनमध्ये जाऊन बसली. मृणाल आपल्या कॅबिनमध्ये गेली. शौर्यच्या कॅबिनमध्ये सोनिया त्याच्या अगदी शेजारी बसलेली पाहून मृणालच्या मनात चीड निर्माण झाली. ती मनातच म्हणाली, छे, हिला अजिबात अक्कल नाही का? कशी काय इतकी जवळ बसली आहे आणि शौर्यही तिला दूर बसायला सांगत नाही. तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून शौर्यच्या मनात खोडकर विचार आला, अरे वा, म्हणजे हिला जडतंय. ठीक आहे, मग याच गोष्टीवरून थोडं अजून चिडूया. तो मुद्दाम सोनियाच्या आणखी जवळ सरकत म्हणाला, सोनिया, या कामाची सगळी माहिती मी स्वतः तुला शिकवतो, ओके? सोनिया आनंदाने म्हणाली, खरंच शौर्य, मग मी लवकरच सगळं काम शिकून घेईन. हे दोघांचं बोलणं ऐकून मृणालचा संतापनावर झाला. ती उठली आणि काही न बोलता कॅबिनच्या बाहेर निघाली. शौर्यने तिला थांबवत विचारलं, हॅलो मिसेस मृणाल शौर्य देशमुख, आत्ताच ऑफिसमध्ये आलीस आणि लगेच कुठे निघालीस? ती शांतपणे म्हणाली, सर थोडं डोकं दुखतंय, कॅन्टीनमध्ये जाऊन कॉफी घेऊन येते. शौर्य हसत म्हणाला, ठीक आहे, पण फक्त 10 मिनिट, त्यातच परत आली पाहिजेस. मृणालने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि बाहेर निघून गेली. बाहेर वैशाली तिला भेटली. काय MD मॅडम, चेहरा एवढा उतरला का? तब्येत ठीक नाही का? मृणाल वैतागून म्हणाली, आधी हे MD मॅडम म्हणणं बंद कर. मला चिडचिड होते. मी कॅन्टीनमध्ये जाते, तू येतेस का? वैशाली हसत म्हणाली, नाही MD मॅडम, मला थोडं काम आहे. आपण लंच टाईमला भेटू. जाग वेडाबाई. मृणाल हसत कॅन्टीनमध्ये गेली. तिने कॉफी मागवली आणि एका टेबलावर बसली. समोरच्या टेबलावर रवी नावाचा कर्मचारी डोक्यावर हात ठेवून चिंताग्रस्त बसला होता. तो अकाउंट्स विभागात काम करत होता. त्याला पाहताच मृणालने विचारलं, रवी काय झालं? एवढा चिंतेत का बसलायस? रवी उठून तिच्या समोर येऊन बसला. मॅडम, एक मोठी अडचण आली आहे. सांग काय झालं? तो हताशपणे म्हणाला, आमचे सिनियर केशव सर त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आठवड्याभराच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे सध्या सगळे अकाउंट्स मी पाहतोय. पण 2 दिवसांपासून मोठी रक्कम जुळत नाही आहे. मी विभागात सांगितलं तर त्यांनी 2 दिवसात हिशोब जुळव, नाहीतर ती रक्कम तुलाच भरावी लागेल असं सांगितलं. मॅडम, मी खूप गरीब घरातून आलो आहे. एवढे पैसे मी कुठून आणू? हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मृणाल शांतपणे म्हणाली, रवी आधी शांत हो. केशव सरांना याबद्दल सांगता येणार नाही का? तो निराशेने म्हणाला, मॅडम, ते जाण्यापूर्वी सगळे हिशोब व्यवस्थित करूनच गेले होते. चूक माझ्याकडून झाली का हेच मला समजत नाही. मृणाल त्याला धीर देत म्हणाली, ठीक आहे, आज माझं काम संपलं की मी स्वतः येऊन अकाउंट्स तपासते. काळजी करू नकोस. रवीच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला. खूप खूप धन्यवाद मॅडम. मृणाल तिथून निघून गेली. ती गेल्यावर रवीच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. तो मनात म्हणाला, मृणाल, मी या कंपनीत आल्यापासून तुला माझ्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतोय, पण तू कधी माझ्याकडे वळूनही पाहिलं नाहीस. शौर्य तुला घेऊन गेला, पण नशीब माझ्या बाजूने आहे. सोनिया स्वतः माझ्याकडे मदत मागायला आली आहे. तिने आखलेला प्लॅन मी माझ्या पद्धतीने बदललाय. लवकरच तुला माझ्या हातातील बाहुली बनवीन. तयार राहा. तो लगेच सोनियाला फोन करून मृणालसोबत झालेलं सगळं संभाषण सांगू लागला. सगळं आपल्या योजनेप्रमाणे घडत असल्याचं ऐकून सोनिया मनोमन खूप खुश झाली. दरम्यान शौर्याच्या कॅबिनमध्ये सागर आणि अजय आले. कॅबिनमध्ये सोनियाला पाहताच सागरच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. तो शौर्याकडे पाहून म्हणाला, अरे, माझी बहीण कुठे आहे? तो बोलत असतानाच मृणाल आत आली. ती हसत म्हणाली,
काय सागर दादा, मला शोधत होतात का? सागर प्रेमाने म्हणाला. हो ग, तुझ्या लग्नासाठी तुला जे हवं असेल ते तुझा भाऊ म्हणून मी घेऊन द्यायचं ठरवलंय. म्हणून तुला स्वतः दुकानात घेऊन जायचं म्हणतोय. तेवढ्यात सोनिया उपरोधिक हसत म्हणाली. हो मृणाल, तुझ्या दादाला फार महागड्या गोष्टी मागू नकोस बरं का. बिचारा, तोही तुमच्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. त्यामुळे थोड्या स्वस्त वस्तूच माग. मृणालने सोनियाकडे रागाने पाहिलं आणि नंतर सागरकडे वळून हसत म्हणाली. दादा, मला तुमचे आशीर्वाद मिळाले की तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. मला दुसरं काहीही नको. सागर प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. ते कसं चालेल? तुझ्यासाठी मला अजून खूप काही करायचं आहे. माझं असं स्वतःचं कोणी नाही, पण मला तू बहीण म्हणून मिळालीस. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अजय लगेच मध्ये पडत हसत म्हणाला. अरे सागर, तुमचा हा भावनिक सिनेमा आता बंद करा. आज आपण लग्नाच्या शॉपिंगला जाणारच आहोत ना, तेव्हा तिला हवं ते सगळं घेऊन दे. सगळे बोलत असतानाच रिसेप्शनवरून फोन आला. रिसेप्शनिस्टने सांगितलं की एक व्यक्ती शौर्यला भेटायला आली आहे. थोड्याच वेळात तो आत आला. शौर्य सर, तुमच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका तयार झाली आहे. आजींनी ती तुम्हाला द्यायला सांगितली. त्याने निमंत्रण पत्रिकांचा गठ्ठा देऊन नमस्कार केला आणि निघून गेला. शौर्यने तो गठ्ठा अजयच्या हातात देत म्हटलं. अजय, ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफलाही निमंत्रण पत्रिका दे आणि परवा लग्नाला सगळ्यांनी नक्की यायचं आहे असंही सांग. अजय हसत म्हणाला. ठीक आहे, आधी ऑफिसमध्ये वाटतो, मग फॅक्टरीतही देऊन येतो. अजय आणि सागर तिथून निघून गेले. मृणालने तिचं काम पूर्ण केलं आणि रवीला मदत करण्यासाठी अकाउंट्स विभागाकडे निघाली. ती शौर्यच्या कॅबिन समोरून जात असताना तो म्हणाला. मृणाल, निघायचं का? ती म्हणाली. नाही, आधी अकाउंट्स विभागात जाऊन येते, तिथे थोडं काम आहे. शौर्य आठवण करून देत म्हणाला. विसरलीस का? आपल्या लग्नाच्या शॉपिंगला जायचं आहे. चल. तेवढ्यात सोनिया मध्येच म्हणाली. शौर्य, ती म्हणते ना तिला काम आहे. तू जा, मी थांबते आणि तिला घेऊन येते. शौर्याने ठामपणे उत्तर दिलं. त्याची गरज नाही. आजींनी स्पष्ट सांगितलं आहे की मृणालला मीच घेऊन यायचं. चल. मृणाल म्हणाली. 1 मिनिट, मी फक्त रवीला सांगून येते. सोनिया लगेच म्हणाली. तू जा, मी त्याला सांगते आणि तसंही माझं त्याच्याकडे थोडं काम आहे. शौर्य आणि मृणाल तिथून निघून गेले. ते गेल्यावर सोनिया सरळ रवीकडे गेली. ती दबक्या आवाजात म्हणाली. रवी, आज ती निघून गेली, पण लग्नाला अजून 1 दिवस आहे. मी सांगितलेलं काम अगदी तंतोतंत झालं पाहिजे. रवी आत्मविश्वासाने म्हणाला. मॅडम, काळजी करू नका. तुम्हाला तिची बदनामी करणारे फोटो हवेत ना? ते मी काढून लग्नाच्या वेळी सगळ्यांसमोर दाखवीन. मग शौर्य सरांचं लग्न तुमच्याशीच होईल. सोनिया आणखी एक सूचना देत म्हणाली. फक्त एवढंच नाही, तिच्या हाताने एक पत्रही लिहून घे. त्या पत्रात तिने स्वतः लिहिलं पाहिजे की तिला शौर्यशी लग्न करायचं नाही. ती तुझ्यावर प्रेम करते आणि पुढे तुझ्यासोबतच राहणार आहे. तेव्हाच मी शौर्यशी लग्न करू शकेन. तिचा आवाज अचानक कठोर झाला. एक गोष्ट नीट लक्षात ठेव. याआधीही मी असाच एक प्लॅन केला होता, पण शेवटच्या क्षणी शौर्य माझ्या हातातून निसटला. यावेळी तसं काहीही होता कामा नये. जर काही गडबड झाली तर तुझ्या कुटुंबाचं काय होईल याची जबाबदारी माझी नाही. रवी हलकंसं हसला. मॅडम, त्यावेळी तुम्ही एकट्या होतात, पण आता मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या आणि शौर्य सरांच्या लग्नाची तयारी करा. सोनियाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. ती आत्मविश्वासाने तिथून निघून गेली. रवी मात्र तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनातच कपटीपणे हसला. मृणाल, आता तुला शौर्यपासून दूर करण्यासाठी मला योग्य संधी मिळाली आहे. या खेळात सगळ्यांना वाटेल की मी सोनियाला मदत करतोय, पण माझा खरा डाव वेगळाच आहे. लवकरच तुझं आयुष्य माझ्या मुठीत असेल. असा दुष्ट विचार करत तो स्वतःच्याच योजनेवर समाधानात हसू लागला. एका भव्य दागिन्यांच्या शोरूमसमोर शौर्याचं संपूर्ण कुटुंब येऊन थांबलं. ते आत गेल्यानंतर काही वेळाने शौर्य आणि मृणाल, त्यांच्या मागोमाग विक्रम आणि मृणालची आजी शारदा आजीही तिथे पोहोचले. मृणाल धावतच त्यांच्याकडे गेली. आजी, समीर मामा, विक्रम, या ना. आई नाही आली का? समीर हसत म्हणाला. नाही ग, तुझ्या आईला थोडं जास्त काम होतं, म्हणून तुझ्यासाठी जे काही घ्यायचं आहे ते आम्हीच घेऊ म्हणून आलो. मृणालच्या डोळ्यात काळजी उमटली. समीर मामा, आई अजूनही माझ्यावर रागावली आहे का? शारदा आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली. अगं नाही ग, उलट तुझ्यासाठी लागणारं सगळं काही घेऊन या म्हणून तिने आम्हाला पाठवलं आहे. विक्रमही म्हणाला.
तू आता कसली चिंता करतेस? यापुढे तू कायम आनंदात राहिलीस तर तोच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद असेल. तेवढ्यात वैशाली हसत त्यांच्या जवळ आली. अगं तू कशाला काळजी करतेस? तुझ्यासाठी आम्ही सगळ्यात सुंदर गोष्टी निवडू. चला आता. विक्रमने तिला पाहत विचारलं. ए, तू इथे कशासाठी आलीस? वैशाली त्याच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाली. काय रे, नवरा जिथे असेल तिथे बायकोला कळणार नाही का? आणि मृणाल तर माझी घरच्या नात्याने नणंद होणार आहे. आपल्या घरच्या मुलीसाठी दागिने मीच निवडणार. शारदा आजी हसत म्हणाल्या. काय ग वैशाली, एवढं काय त्याच्या कानात गुपित सांगत होतीस? काही नाही हो आजी, सहज, असं म्हणत ती पटकन दुकानात पळाली. विक्रम गोंधळून म्हणाला. अगं आई, आधी ही मला नेहमी चिडवायची. आज अचानक इतक्या गोडपणे बोलतेय. नक्की काहीतरी गडबड आहे. शारदा आजी हसल्या. तिला सोड रे, चल आत. मनात मात्र विक्रम पुटपुटला. या लग्नाचा कार्यक्रम संपला की तुला बघतोच. मृणाल खट्टाळपणे म्हणाली. विकी, तिचा उत्साह पाहिला तर असं वाटतंय ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्रच बांधेल. जरा सांभाळून राहा बरं. तिचं बोलणं ऐकून विक्रमने तिच्याकडे रागाने पाहिलं. तेवढ्यात शौर्य कार पार्क करून आला. त्याने समीर, विक्रम आणि शारदा आजींशी बोलून सर्वजण दुकानात गेले. सर्वप्रथम मृणालसाठी मंगळसूत्र आणि लग्नासाठी लागणारे इतर सर्व दागिने निवडण्यात आले. विक्रम अमृता आजींना म्हणाला. आजी, आमच्या मृणालसाठी आम्ही 20 तोळे सोन्याचे दागिने ठेवले आहेत आणि शौर्यसाठी 5 तोळ्यांची चेन आणि ब्रेसलेटही देणार आहोत. त्याला आवडेल त्या डिझाईनचं इथूनच घेऊ. तेवढ्यात सोनिया मध्येच बोलली. काय, फक्त 20 तोडे? अरे, आमच्या घरी काम करणाऱ्या नोकरांच्या लग्नात सुद्धा आम्ही 20 तोळे सोनं देतो. ही पण काही देण्यासारखी गोष्ट झाली का? राजेंद्र देशमुख वैतागून म्हणाले. सोनिया, तुला काहीतरी बोलल्याशिवाय चैन पडत नाही का? तुला डायमंडचा हार हवा होता ना? वरच्या सेक्शनमध्ये आहे, जा आणि निवडून घे. ती लगेच हसत म्हणाली. ओह स्वीट डार्लिंग, मी आत्ताच जाते. ती गेल्यावर राजेंद्र देशमुख लाजत म्हणाले. कृपया तिचं काही मनावर घेऊ नका. ती नेहमीच पैशालाच सर्व काही समजते. शारदा आजी हसत म्हणाल्या. अहो त्यात एवढं काय, आम्ही काही मनाला लावून घेतलं नाही. चला आधी खरेदी पूर्ण करू. दागिन्यांची खरेदी झाल्यावर सर्वजण लग्नासाठी साडी घ्यायला गेले. तिथे शौर्यने स्वतः मृणालसाठी फिकट गुलाबी रंगाची अतिशय सुंदर आणि महागडी पैठणी निवडली. मृणाल हळूच म्हणाली. ऐका ना, तुम्ही बहुतेक किंमत पाहिली नाही. दुसरी साडी घेऊया. शौर्य तिच्या कानात हळूच म्हणाला. ए वेडाबाई, किंमत पाहूनच घेतली आहे. ही साडी नेसलीस की अगदी स्वर्गातून उतरलेल्या परीसारखी दिसशील. त्याचं बोलणं ऐकून मृणाल लाजून मान खाली घालते. थोड्या वेळाने ती अमृता आजींकडे जाऊन म्हणाली. आजी, ही साडी खूप महाग वाटते. दुसरी पाहूया ना. अमृता आजी प्रेमाने म्हणाल्या. त्याची काही गरज नाही. शौर्यने ही साडी तुझ्यासाठी मनापासून निवडली आहे. किंमत किती आहे माहिती आहे? फक्त 1,00,000 रुपये. या घरची मोठी सून होणार आहेस तू. आता किमतीचा विचार करणं सोड. मृणाल शांतपणे मान हलवते. तेवढ्यात सोनिया पुन्हा टोमणा मारत म्हणाली. वा, आपल्या महाराणीसाठी 1,00,000 रुपयांची लग्नाची साडी. हिच्या घरच्यांच्या वर्षभराचं उत्पन्न एकत्र केलं तरी एवढे पैसे होणार नाहीत. हे ऐकताच शौर्याचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला. मॉम, तुम्ही नेमकं काय बोलताय? ही माझी होणारी पत्नी आहे, तुमची सून आहे. प्रत्येक वेळी तुम्ही हिचा अपमान का करता? आणि तिच्यासाठी जे काही घेतोय ते सगळं माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतोय. हे बोलून शौर्य संतापाने दुकानाबाहेर निघून गेला. सोनिया गेल्यानंतर अमृता आजी नाराजीने म्हणाल्या. का ग शांती, प्रत्येक शुभप्रसंगी असंच का वागतेस? बघ, तुझ्या बोलण्यामुळे शौर्य रागावून निघून गेला. मृणाल लगेच म्हणाली. आजी, मी त्यांना समजावून घेऊन येते. तुम्ही बाकीच्यांची खरेदी करा. शारदा आजी, तुम्ही थांबा, मी लगेच येते, असं म्हणत ती शौर्याच्या मागे गेली आणि त्याचा राग शांत करून पुन्हा दुकानात घेऊन आली. सगळी खरेदी झाल्यावर अमृता आजींनी शारदा आजींच्या हातात काही पिशव्या दिल्या. हे घ्या, यात तुमच्या सगळ्यांसाठी कपडे आहेत. कृपया नकार देऊ नका. आणि हो वैशाली, खूप बोलतेस तू. हा ड्रेस खास तुझ्यासाठी घेतला आहे. वैशाली आनंदाने म्हणाली. खूप खूप धन्यवाद आजी. सगळ्या निघायच्या तयारीत असतानाच अजय आणि सागर तिथे आले. नित्या सागरकडे रागाने पाहत म्हणाली. ही येण्याची वेळ आहे का? तुम्ही माझ्यासाठी ड्रेस निवडणार म्हणाला होता आणि इतका उशीर करून आलात. सागर हळूच म्हणाला. शांत, हळू बोल, कोणी ऐकेल. आलो ना शेवटी. सगळ्यांची माफी मागतो. काम खूप होतं म्हणून उशीर झाला. अजय लगेच मिश्किलपणे म्हणाला. खरंच
तुम्ही काय बोलला ते माझ्या कानातच पडले नाही. हे ऐकून सागरने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तेवढ्यात शौर्य म्हणाला, सागर, आज रात्री जहाजातून पाठवायचा माल सगळा तयार आहे ना? हो, सगळं तयार आहे. त्याच कामामुळे उशीर झाला. बरं आजी, मला मृणालसाठी अजून काही दागिने घ्यायचे आहेत. तुम्ही सगळे आधी घरी जा. मी, शौर्य, मृणाल, अजय आणि नित्या खरेदी करून कारने येतो. अमृता आजी मान हलवत म्हणाल्या, ठीक आहे बाळा, पण तुम्ही तिघांनी लवकर घरी यायचं. विक्रम, शारदा आजी आणि वैशाली यांनी मृणालला प्रेमाने सांगून निरोप दिला. दरम्यान सागरने नित्याला हळूच बाजूला केलं. त्याने एक सुंदर अंगठी घेतली आणि तिच्या बोटात घातली. नित्या हसत म्हणाली, हे सगळं ठीक आहे मिस्टर सागर, पण माझ्याशी लग्न कधी करणार? सागर तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, अगं वेडाबाई, थोडा धीर धर. माझं म्हणावं असं कोणीच नाही. मलाच तुझ्या घरी येऊन तुझा हात मागावा लागेल. आधी मी शौर्यशी बोलतो, मग सगळ्यांची परवानगी घेऊ. ठीक आहे. नित्याच्या डोळ्यात आनंद चमकला. तुमच्यासाठी मी आयुष्यभर वाट पाहीन सागर. सागर हसला. थँक्स नित्या. आपलं लग्नही लवकरच होईल. सर्वांनी उरलेली खरेदी पूर्ण केली. रात्री बाहेरच जेवण करून ते घरी निघाले. अजय आणि सागर एका गाडीत गेले तर शौर्य, मृणाल आणि नित्या दुसऱ्या कारने घरी पोहोचले. दिवसभराच्या धावपळीमुळे शौर्य खूप थकला होता. खोलीत शिरताच तो थेट बेडवर जाऊन आडवा झाला. तो मृणालकडे पाहत म्हणाला, ए वेडाबाई, तुला सगळं आवडलं ना? पण तुझ्या चेहऱ्यावर आनंदच दिसत नाही. मृणाल शांतपणे म्हणाली, काही नाही, आता शांतपणे झोपा. शौर्य खोटा राग करत म्हणाला, अगं, गप्प झोपण्यासाठीच मी तुझ्याशी लग्न करतोय का? असंच चालू राहिलं तर मला संन्यासीच व्हावं लागेल. त्याचं बोलणं ऐकून मृणाल हसू लागली. त्याच्या शेजारी येऊन शांतपणे झोपली. दुसरीकडे सोनी आणि रवी मृणालला रवीकडे कसं आणायचे याचा कट रचत होते. बराच विचार केल्यानंतर त्यांनी एक धोकादायक योजना आखली. त्या दिवशी सगळे दिवसभर खरेदी करून दमले होते. त्यामुळे रात्री लवकरच गाढ झोप लागली. मध्यरात्री हळूहळू शौर्याच्या खोलीचं दार उघडलं. एक काळी सावली आत शिरली. त्या व्यक्तीने आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता. तो मृणालच्या पलंगाजवळ गेला. क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला आणि अचानक तिच्या तोंडावर हात ठेवून तिला उचलून घेतलं. मृणाल घाबरून गेली. ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. हात पाय झाडू लागली. शौर्याला जागं करण्यासाठी धडपड करू लागली. पण शौर्य दिवसभराच्या थकव्यामुळे इतक्या गाढ झोपेत होता की त्याला काहीच कळलं नाही. मृणालने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या मुखवटाधारी माणसाने तिच्या तोंडावर आणि हातांवर कापड बांधलं. तिला उचलून बाहेर आणलं आणि कारमध्ये फेकून दिलं. भीतीने मृणालचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. काही क्षणांतच ती अर्धबेशुद्ध झाली. ती कार भरधाव वेगाने निर्जन रस्त्यावरून अंधार चिरत पुढे निघून गेली आणि त्या सगळ्या प्रसंगाकडे शौर्याच्या घराच्या टेरेसवर उभं असलेलं एक गूढ व्यक्तिमत्व शांतपणे पाहत होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक कपटी हास्य उमटलं होतं. मृणाल हळूहळू शुद्धीवर आली. तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. चहूकडे गडद अंधार पसरला होता. ती भीतीने चाचपडत उठली आणि सावकाश बाहेर यायला लागली. पण तिला जाणवलं की जिथे ती उभी आहे ती जागाच हलत होती. ती घाबरून गेली. डोळ्यांसमोर सगळं धुसर दिसत होतं. कोणी आहे का? मला खूप भीती वाटतेय. प्लीज लाईट लावा ना. ही जागा इतकी का हलतेय? ती थरथरत बोलत पुढे चालत होती. अचानक आकाशात प्रचंड प्रकाश झळकला. वर पाहिलं तर फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली होती. त्या फटाक्यांतून मोठ्या अक्षरात हॅपी बर्थडे असं उमटलं आणि क्षणात फिरून गेलं. त्या उजेडात तिने आजूबाजूला पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली. ती समुद्राच्या मध्यभागी एका भव्य जहाजावर उभी होती. क्षणात जहाजावरील सगळे दिवे लागले आणि समोरून हसत हसत शौर्य तिच्याकडे चालत येताना दिसला. रात्रीचे बरोबर 12 वाजताच पुन्हा एकदा फटाके फुटले. शौर्य हसत म्हणाला, हॅपी बर्थडे बायको. त्याला पाहताच मृणाल धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारून रडू लागली. शौर्य तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, अगं वेडाबाई, का रडतेस? सरप्राईज आवडलं नाही का? मृणालने त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारला. तुम्हाला माहिती आहे मी किती घाबरले होते? तो हसत म्हणाला, तुला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच मी सागर आणि अजयला सगळं अरेंज करायला सांगितलं होतं. मृणाल अजूनही डोळे पुसत म्हणाली, म्हणूनच सागर दादा आले तेव्हा तुम्ही जहाजाचं सगळं तयार झालं का असं विचारत होतात? पण खरंच माझाच वाढदिवस मीच विसरले होते. लग्नाच्या धावपळीत मला आठवलंच नाही. पण तुम्हाला कसं कळलं? शौर्य तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मी तुला पहिल्यांदा पाहिलं
तेव्हाच तुझ्याबद्दलची सगळी माहिती तुझ्या बायोडेटामधून पाहिली होती. ती लगेच म्हणाली, बरं, मग माझ्या बाजूला बेडवर कोण झोपलं होतं? शौर्य खळखळून हसला. अगं, मीच तसं सेट केलं होतं, कोणीतरी झोपलंय असं तुला वाटावं म्हणून. अरे देवा, काही वेळासाठी माझा जीवच घाबरला होता, असं म्हणत तिने पुन्हा त्याला मारलं. तो हसत म्हणाला, ठीक आहे, नंतर मार, आधी ये, केक काप. मृणालने केक कापला. तिने प्रेमाने शौर्यला केक भरवला. त्यानेही तिला केक भरवला. त्यानंतर त्याने खिशातून एक सुंदर अंगठी काढली. तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, मृणाल, माझं प्रेम स्वीकारशील का? आय लव्ह यू बायको. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हसत म्हणाली, माझ्या नवऱ्याला विचारून सांगते. दोघेही हसू लागले. शौर्याने तिच्या बोटात अंगठी घातली. मृणालने त्याच्या कपडावर प्रेमाने चुंबन दिलं. तो उठला आणि तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली. तेवढ्यात जहाज अचानक जोरात हलू लागलं. एक प्रचंड समुद्री लाट जहाजावर आदळली. घाबरून मृणालने शौर्याला घट्ट मिठी मारली. समुद्राचं पाणी दोघांवर उडालं आणि ते पूर्णपणे भिजून गेले. शौर्य हसत म्हणाला, अगं बायको, लाट तर निघून गेली, आता तरी मला सोडशील का? मृणाल लाजून पटकन त्याच्यापासून दूर झाली. तो म्हणाला, चल, इथे आपल्या राहण्यासाठी खास रूम आहे, तिथे जाऊन कपडे बदलूया. मृणालने आश्चर्याने विचारलं, हे जहाज तुमचंच आहे का? शौर्य मान हलवत म्हणाला, हो, हे आपल्या कंपनीचं जहाज आहे. आपल्या कंपनीत तयार होणारा माल परदेशात या जहाजातून पाठवला जातो. आपल्या कुटुंबासाठी इथे राहण्याच्या खोल्या, स्विमिंग पूल, मनोरंजनासाठी व्यवस्था सगळं आहे. असं म्हणत तो तिला कपडे बदलण्याच्या खोलीत घेऊन गेला. ओल्या कपड्यांतील मृणालकडे पाहून तो मिश्किलपणे म्हणाला, बायको, तुझा बर्थडे ड्रेस घाल. ती सहज म्हणाली, माझ्यासाठी ड्रेस आणलाय का? द्या, मी बदलते. तो हसत तिच्या कानाजवळ म्हणाला, अगं, तुझा जन्म झाला तेव्हा जसा ड्रेस घातला होता तोच. क्षणभर तिला अर्थच कळला नाही. मी जन्माला आले तेव्हाचा ड्रेस आता कसा? वाक्य अर्धवट सोडून ती लाजेने लाल झाली आणि त्याच्याकडे पाठ फिरवली. शौर्य तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श होताच मृणालने लाजून त्यालाच घट्ट मिठी मारली. त्या अथांग समुद्राच्या साक्षीने दोन जीव, दोन मने आणि दोन आयुष्य एकमेकात पूर्णपणे विलीन झाली. लग्नाचे पवित्र विधी पूर्ण झाले होते. आता त्यांच्या संसाराच्या नव्या प्रवासाची, प्रेमाच्या अखंड मिलनाची पहिली रात्रही प्रेमाने उजळून निघाली. दोघांच्या नजरा लाजेने इकडे तिकडे भिरभिरत होत्या. दोघांच्या मनात एकच इच्छा होती, कधीही न संपणारं सहजीवन, असीम प्रेम, प्रेमळ लेकरांनी भरलेलं घर. केस पांढरे झाल्यावरही ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपावी. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची बोटं त्याच्या बोटांत गुंफलेली राहावीत आणि काळाच्या अंतापर्यंत तो तिच्यावर असंच प्रेम करत राहावा. प्रेमाच्या अथांग सागरात दोघेही हरवून गेले. पहाट झाली. सर्वात आधी शौर्य जागा झाला. त्याने आपल्या छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या मृणालच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं आणि तयार होण्यासाठी उठला. थोड्या वेळाने मृणालही उठली. तिने अंघोळ करून तिथे ठेवलेला सुंदर निळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला. बाहेर आली तर शौर्य टेबलाजवळ बसून हातात कॉफीचा कप घेऊन पहाटेच्या समुद्राचं मोहक सौंदर्य न्याहाळत होता. ती त्याच्या जवळ आली. त्याच्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेची गुलाबी छटा पसरली आणि ती मान खाली घालून उभी राहिली. शौर्य तिच्याजवळ आला आणि हसत म्हणाला, काय ग वेडाबाई, आज इतकी लाजतेस? पण सांगू का, या लाजेपेक्षा तुझा तो हट्टी स्वभावच मला जास्त आवडतो. मृणाल लाजून हळू आवाजात म्हणाली, अहो, असं काय बोलताय? कितीही धाडसी मुलगी असली ना, तरी ज्या क्षणी तिला तिच्या आवडत्या पुरुषाचा स्पर्श होतो तेव्हा अशीच लाजून जाते. असो, माझं काम तर अगदी छान पार पडलं. पण खरंच मृणाल, तू कमाल आहेस. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अहो, असं का बोलताय? मला भीती वाटतेय. शौर्य मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला, काय ग, एवढी धाडसी झाशीची राणी आणि तुला भीती वाटतेय? विश्वासच बसत नाही. आठवतंय ना, तू मला रस्त्यावर सगळ्यांसमोर किती लाजवलं होतंस? त्याचा बदला घ्यायचाच होता, म्हणून हा सगळा प्लॅन केला आणि तुझ्याशी लग्न करून संसारही करून घेतला. आता माझा बदला पूर्ण झाला. मृणाल घाबरून त्याच्याकडे पाहत म्हणाली, कृपा करून अशी थट्टा करू नका, मला अजिबात आवडत नाही. मी जाते. शौर्य अजूनही तिची फिरकी घेत म्हणाला, जा, तुला जिथे जायचंय तिथे जा. माझं काम तर झालंच आहे. आता बदला घेतल्याचं समाधान मिळालं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मृणालच्या डोळ्यातले अश्रू ओघळू लागले. क्षणाचाही विचार न करता ती धावत गेली आणि थेट समुद्रात उडी मारली.
ते दृश्य पाहताच शौर्यच्या पायाखालची जमीन सरकली. मृणाल, तो जोरात ओरडला. क्षणात त्याने जहाजावरील आपत्कालीन बटन दाबला आणि स्वतःही समुद्रात उडी घेतली. त्याने पाण्याखाली जाऊन मृणालला बाहेर काढलं. तोपर्यंत जहाजावरील कर्मचाऱ्यांनी दोघांकडे लाईफ ट्यूब फेकली आणि त्यांना सुरक्षितपणे वर ओढून घेतलं. शौर्याने मृणालला अलगद बेडवर झोपवलं. तिचे हातपाय चोळू लागला. काही क्षणांनी तिने हळूहळू डोळे उघडले. ती शुद्धीवर येताच शौर्याने तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात भीती आणि अश्रू दोन्ही होते. काय केलंस तू हे? तुला काही अक्कल आहे की नाही? तू नसशील तर मी कसा जगणार याचा एकदा तरी विचार केलास का? मृणाल रडत म्हणाली. तुम्ही तर म्हणालात ना, माझ्याशी फक्त बदला घ्यायला लग्न केलं. मग मी जिवंत राहिले किंवा मेले तुम्हाला काय फरक पडतो? क्षणभर शौर्याचा संयम सुटला. त्याने तिच्या गालावर एक चपराक मारली. पण त्या क्षणी अपराधीपणाने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाने, रागाने आणि भीतीने भरलेलं चुंबन उमटलं. त्या अचानक झालेल्या चुंबनामुळे मृणाल दचकली. तिच्या ओठांना दुखू लागलं. तिने त्याला अलगद दूर ढकललं. शौर्य तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, मृणाल, ऐक, मी ते सगळं फक्त तुला चिरवण्यासाठी बोललो होतो. तू समुद्रात उडी मारलीस त्या क्षणी माझा जीवच निघून गेला होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू, माझी गोड बायको. मृणाल आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे मला चिडवण्यासाठी तसं बोललात? असं म्हणत तिने जवळ ठेवलेली फुलदाणी उचलली आणि त्याच्या मागे धावली. शौर्य घाबरल्यासारखा पळत म्हणाला, अगं वेडाबाई, मी फक्त गंमत करत होतो. मृणाल त्याच्या मागे धावत त्याला मारायला जात होती. शेवटी शौर्याने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढला आणि तिच्या ओठांवर पुन्हा एक प्रेमळ चुंबन घेतलं. क्षणात दोघांमधला सगळा राग विरघळून गेला. दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आज ज्या प्रेमामुळे ते एक झाले होते, भविष्यात हाच प्रेमबंध त्यांच्या वेगळेपणाचं सर्वात मोठं कारण ठरणार आहे. बघूया ते पुढे. शौर्य आणि मृणाल जहाजावरून निघाले आणि थेट देशमुख वाड्यात परतले. तिथे घरातील सगळेच त्यांच्या दोघांची वाट पाहत बसले होते. शौर्याची आजी अमृता आजी त्यांना पाहताच म्हणाल्या, अरे, तुम्ही दोघं इकडे या बरं. दोघेही शांतपणे त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आजी थोड्या रागाने म्हणाल्या, कुठे गेलात तुम्ही दोघं? उद्या लग्न आहे आणि आजच एवढं बेजबाबदारपणे बाहेर फिरताय? तेवढ्यात राजेंद्र देशमुख हसत म्हणाले, आई, तसं काही नाही. आज मृणालचा वाढदिवस होता, म्हणून शौर्य तिला सरप्राईज द्यायला बाहेर घेऊन गेला होता. आता आले ना दोघं, जाऊ द्या. अमृता आजी म्हणाल्या, बरं, पण आता खूप उशीर झालाय. आजपासून लग्न होईपर्यंत ना नवरी बाहेर जाणार ना वर, समजलं ना? मृणाल हसत मान हलवते. तिने पुढे होऊन आजींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ती राजेंद्र देशमुख आणि शांती यांच्या पाया पडण्यासाठी गेली. पण शांतीने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि काहीही न बोलता वरच्या मजल्यावर निघून गेली. मृणालच्या चेहऱ्यावरची उदासी राजेंद्र देशमुखच्या नजरेतून सुटली नाही. ते प्रेमाने म्हणाले, बाळा, तिच्या वागण्याचं मनाला लावून घेऊ नकोस. देव तुझं आयुष्य कायम सुखाचं ठेवो. मृणालने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर ती सुनील आणि सीमा यांच्याकडेही गेली. त्यांचे आशीर्वाद घेऊन ती आपल्या खोलीत निघून गेली. ती गेल्यावर शौर्याने राजेंद्र देशमुखांना विचारलं, डॅड, आम्ही मृणालचा वाढदिवस साजरा करायला बाहेर गेलो होतो हे तुम्हाला कसं कळलं? राजेंद्र देशमुख हसले, अरे, तू निवडलेलं जहाज आपल्या कंपनीचंच होतं ना. तिथल्या स्टाफने सगळी तयारी आणि कार्यक्रमाची माहिती मला आधीच फोनवर दिली होती आणि तू मृणालला उचलून घेऊन बाहेर जात होतास तेही मी स्वतः पाहिलं होतं. डॅड, असं म्हणत शौर्याने त्यांना मिठी मारली. राजेंद्र देशमुख त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, बरं, आता जा आणि आराम कर. उद्या तुझंच लग्न आहे हे विसरू नकोस. हो डॅड, असं म्हणत शौर्य आपल्या खोलीकडे निघून गेला. इकडे मृणाल दिवसभराच्या थकव्यामुळे पलंगावर पडताच गाढ झोपून गेली होती. शौर्य तिच्याकडे बराच वेळ प्रेमाने पाहत राहिला. तो तिच्या जवळ गेला. तिच्या कपडावर अलगद चुंबन घेतला आणि तिला मिठीत घेऊन तिच्या शेजारी शांतपणे झोपला. दुसरीकडे ऑफिसमध्ये बसलेला रवी वारंवार मृणालच्या मोबाईलवर फोन करत होता. पण प्रत्येक वेळी एकच उत्तर येत होतं, मोबाईल स्विच ऑफ आहे. रवी चिडून स्वतःशीच म्हणाला, आता हिला आपल्या अड्ड्यावर कसं आणायचं? काही क्षण विचार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. काहीही झालं तरी उद्या लग्नासाठी मेकअप किंवा इतर तयारीच्या निमित्ताने ती घराबाहेर येईलच. तेव्हाच तिला उचलू. त्याने लगेच आपल्या साथीदारांना फोन लावला. समोरून आवाज आला, बोल रवी, किती दिवसांनी फोन केलास? काही मोठा शिकार हातात लागलाय का? रवी हसत म्हणाला, हो रे,
यावेळी फार मोठी शिकार जाळ्यात अडकणार आहे. पण जरा जरी चूक झाली तर आपल्याच अडचणी वाढतील. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायची. समोरचा म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस, फक्त काय करायचं ते सांग. रवी गंभीर होत म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी जिचं अपहरण करायचं आहे तिच्यावर कुणीही हात लावायचा नाही. ती पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. अरे, शेवटी असं का म्हणतोयस? रवी हसत म्हणाला, या एका गोष्टीसाठी मी खूप मोठा प्लॅन केला आहे. त्यामुळे मी सांगतो तसंच करा. बाकी काही विचारू नका. मी आता ऑफिसमधून क्लबमध्ये जातो. तिचा फोटो आणि ती कुठून बाहेर पडेल याची सगळी माहिती तुम्हाला पाठवतो. कोणतीही चूक न करता तिला उचला आणि नेहमीच्या ठिकाणी घेऊन या. ठीक आहे. फोटो आणि सगळी माहिती पाठव. रवीने लगेच आपल्या मोबाईलमधून मृणालचा फोटो पाठवला आणि पुढच्या तयारीला लागला. दरम्यान विक्रम आपली मोठी बहिणीसारखी असलेला सुमनजींना म्हणाला, ताई, सगळी तयारी लवकर करून ठेव. उद्या सकाळी खूप लवकर निघायचं आहे. सुमनच्या चेहऱ्यावर मात्र चिंता स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, विक्रम, माझं मन काही शांत नाही. तुझं आयुष्य सुखाचं व्हावं एवढंच मला वाटतं. पण का कोण जाणे, या लग्नात मनापासून आनंदी होता येत नाहीये. विक्रम तिच्या खांद्यावर हात ठेवत हसला. ताई, अजूनही तोच विचार करतेस? अरे, आपल्या घरच्या मुलीचं लग्न आहे. आपणच आनंदाने उभं राहून सगळं पार पाडायचं. काय म्हणतो समीर? समीरही हसला. बाकी कशाचाही विचार करू नकोस. आधी उद्याच्या तयारीकडे लक्ष दे. विक्रमने बहिणीकडे पाहत हसत मान हलवली. ठीक आहे ताई, पण लवकर जाऊन ये. हो रे, असं म्हणत सुमनजी जवळच्या महादेव मंदिरात निघून गेली. मंदिरात पोचल्यावर तिने मृणालच्या नावाने अभिषेक आणि पूजा केली. पूजा संपल्यानंतरही तिच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसली आणि हात जोडून डोळे मिटत मनोभावे प्रार्थना करू लागली. देवा, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे. तिचं संपूर्ण आयुष्य आनंदात जावो. तिच्या वाट्याला कोणतंही दुःख येऊ देऊ नकोस. इतक्यात मंदिराच्या एका कोपऱ्यात स्थानस्थ बसलेले एक शिवभक्त साधू हळूहळू डोळे उघडून म्हणाले, अगं मुलीची आई, तुझ्या मुलीला महादेव कोणतंच दुःख देणार नाहीत. पण ती स्वतःच त्या दुःखाच्या दिशेने पावलं टाकणार आहे. तिच्याच हातून तिच्या आयुष्यात कायमस्वरूपी विरहाचं बी पेरलं जाणार आहे. हे सगळं महादेवांच्या इच्छेनुसारच घडणार आहे. हे बोलून ते पुन्हा ध्यानात लीन झाले. त्यांचे शब्द ऐकताच सुमनजींच्या अंगावर काटा आला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने पुन्हा हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवाकडे पाहत म्हणाली, देवा, माझ्या मुलीच्या वाट्याचं प्रत्येक दुःख मला दे, पण माझी मृणाल कायम आनंदी राहू दे. दरम्यान देशमुख वाड्यात शौर्याच्या खोलीबाहेर नित्या येऊन दरवाजा ठोठावू लागली. शौर्याने दरवाजा उघडला. काय ग नित्या, काही काम होतं का? ती हसत म्हणाली, मला काही नाही हवं दादा. आईने सांगितलं आहे वहिनी तयार झाल्या की त्यांना ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायचं आहे. मी खाली वाट पाहते, त्यांना लवकर पाठवता का? शौर्य मान हलवत म्हणाला, ठीक आहे. 10 मिनिटात तुझी वहिनी खाली येईल. बरं दादा, असं म्हणत नित्या खाली निघून गेली. त्यानंतर शौर्यने मृणाला सगळी गोष्ट सांगितली. ती तयार होऊन बाहेर पडू लागली. तेवढ्यात शौर्याने हाक मारली, ए बायको, इकडे ये ना. मृणाल दारातूनच म्हणाली, तिथूनच बोला, मला व्यवस्थित ऐकू येतंय. शौर्य मिश्किलपणे हसला. ही बोलून सांगायची गोष्ट नाही, जवळ येऊन समजून घ्यायची गोष्ट आहे, असं म्हणत तो तिच्या जवळ आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. तो आणखी जवळ येऊ लागला. मृणालला त्याचा हेतू लक्षात आला. ती पटकन त्याला हलकंसं दूर ढकलत लाजून म्हणाली, मला उशीर होतोय, मी निघते. हे बोलून ती धावतच खोलीबाहेर निघून गेली. शौर्य मात्र तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हसत उभा राहिला. सकाळपासून देशमुख वाड्यात लग्नाची लगबग सुरू होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. सीमा नित्याला म्हणाली, नित्या, जरा जाऊन बघ ग, तुझी वहिनी तयार झाली का? हो आई, असं म्हणत नित्या वर जायला निघाली. पण ती काही पावलं पुढे गेली असेल तेवढ्यात सागरने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं. नित्या दचकून म्हणाली, अहो सागर, काय करताय? मला वहिनी तयार झाला का ते बघायला जायचं आहे. सोडा मला. सागर मिश्किलपणे हसत म्हणाला, 1 मिनिट थांब ना. आज तू इतकी सुंदर दिसतेस की अगदी एखाद्या परीसारखी. जाताना काहीतरी गिफ्ट देऊन जा. नित्याने असं त्याच्या गालावर हलकीशी चापट मारली. हे पुरेसं आहे का? असं म्हणत ती खळखळून असं तिथून पळून गेली. सागर गाल चोळत स्वतःचीच म्हणाला, अगं पापी, मी काय मागितलं आणि काय देऊन गेलीस? दुसरीकडे सोनिया गाढ झोपेतून जागी झाली. ती घड्याळाकडे पाहत घाबरून म्हणाली, अरे देवा, इतका वेळ कशी झोप लागली आणि मी इथे कशी आले?
मला काहीच आठवत नाही. तिने पुन्हा वेळ पाहिली. मुहूर्ताला अवघे 30 मिनिटे उरली होती. ती मनात म्हणाली, आत्तापर्यंत रवीने मृणालचं अपहरण करून तिच्याकडून सगळं लिहून घेतलं असेल. आधी त्याला फोन करते. तिने लगेच रवीला फोन लावला, पण त्याचा मोबाईल बंद होता. हा फोन का बंद करून बसलाय? काही असो, मी आधी लग्न मंडपात जाते. मृणाल दिसली नाही की शौर्य माझ्याच गळ्यात मंगळसूत्र बांधेल, असं म्हणत ती घाईघाईने लग्न मंडपाकडे निघाली. इकडे लग्न मंडपात मृणालचं कुटुंब आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात व्यस्त होतं. तेवढ्यात वैशाली तिथे आली. तिला पाहताच विक्रमने मुद्दाम आपली नजर दुसरीकडे वळवली. ती त्याच्याजवळ येऊन हसत म्हणाली, काय हो विक्रम, मला पाहताच तोंड फिरवलंत? पुढचं आपलं लग्न आहे हे विसरलात की काय? विक्रमने रागाने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र खटाळ हसत आत निघून गेली. दरम्यान मुहूर्ताची वेळ अगदी जवळ आली होती. मंडपात उपस्थित असलेले सगळेजण नवरीची आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर आपण बघू की 4 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात काय झालं. तर 4 वर्षांनंतर बेंगळुरू एका कपड्यांच्या दुकानासमोर एक तरुणी दुकानदाराशी जोरदार वाद घालत होती. अहो, किती किंमत आहे तुमची? माझ्याशीच असा आवाज चढवून बोलता? या भागाबाहेर पडा एकदा, मग दाखवते तुम्हाला. मी सांगितलेल्या किमतीत द्यायचं असेल तर द्या, नाही तर सरळ नाही म्हणायचं. माझ्या मुलीला आवडेल म्हणून ड्रेस घ्यायला आले आणि उलट मलाच तुमचा अहंकार दाखवताय. बाहेर या, मग बोलते तुमच्याशी. तिचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूला गर्दी जमली. शेवटी दुकानदाराने हार मानली आणि तिने सांगितलेल्या किमतीतच तो ड्रेस तिला दिला. ती ड्रेस घेऊन घरी परतली. घरात शिरताच एक गोंडस मुलगी धावत आली आणि तिच्या पायाला बिलगली. आई, माझ्यासाठी नवीन ड्रेस आणलास ना? मृणाल प्रेमाने तिचे गाल ओढत म्हणाली, माझ्या गोड माहीसाठी मी ड्रेस आणणार नाही का? आणलाय. आज संध्याकाळी तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलावू आणि तुझा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करू. चालेल ना? माही आनंदाने उड्या मारत म्हणाली, ओके मम्मी. असं म्हणत ती पुन्हा आपल्या मित्रांसोबत खेळायला धावत गेली. तेवढ्यात घरातून आवाज आला, झालं का तुमचं दोघींचे लाड? बरं, मी ऑफिसला निघतोय, तू येणार नाहीस का? मृणाल हसत म्हणाली, तू जा. आज मी माहीसोबतच राहणार. आज तिचा वाढदिवस आहे. अशा दिवशी तिला एकटी कशी सोडू? आज मी सुट्टी घेतली आहे. समोरच्याने मान हलवली. मृणाल हसत घराबाहेर पडली. खरंच ती एक उत्तम मुलगी होती आणि त्याहूनही उत्तम आई. दुसरीकडे देशमुखवाड्यात शौर्य अजूनही आपल्या खोलीत झोपला होता. तेवढ्यात एक छोटासा मुलगा त्याच्या अंगावर चढून बसला. डॅडी, उठा ना. मी एवढा छोटा असून उठलो आणि तुम्ही अजून झोपलात? तो मुलगा म्हणजे अभिनव. तेवढ्यात सोनिया आत आली. ती अभिनवला म्हणाली, अभि, डॅडींना त्रास देऊ नकोस. बिचारे काल रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त होते. चल, खाली जाऊन छोट्या आजीकडे नाश्ता कर. अभिनव खाली निघून गेला. शौर्य हळूहळू उठून बसला. त्याचा चेहरा दाढीने भरलेला होता. काल रात्री तो प्रचंड मद्यधुंद अवस्थेत घरी आला असल्याने त्याचे डोळेही व्यवस्थित उघडत नव्हते. सोनिया त्याच्याकडे पाहत थंड आवाजात म्हणाली, काय शौर्य, अजूनही तुझ्या माझी बायकोची आठवण येते का? ती तर कोणासोबत पळून गेली. अजून किती दिवस तिच्याच आठवणीत राहणार? निदान तुझ्या मुलासाठी तरी चांगला बाबा हो. हे बोलून ती निघून गेली. सोनियाच्या शब्दांनी शौर्याचा संताप अनावर झाला. त्याने बाजूला पडलेली काचेची बाटली उचलली आणि समोर भिंतीवर लावलेल्या मृणालच्या फोटोवर जोरात फेकून मारली. काच फुटण्याचा मोठा आवाज झाला. शौर्य वेड्यासारखा ओरडला, मृणाल, तू कुठेही असशील, पण तुला आम्ही कधीच सोडणार नाही. माझ्या आयुष्यातली प्रत्येक आनंद तू हिरावून घेतलास. तुला याची किंमत मोजावीच लागेल. दरम्यान मृणाल आता एका मोठ्या कापड उत्पादन कंपनीत काम करत होती. ती ऑफिसमध्ये आली, हजेरी नोंदवली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. काही वेळाने ऑफिस बॉय तिच्या टेबलाजवळ आला. मृणाल मॅडम, MD सरांनी तुम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आहे. मृणालने ठीक आहे सर असं म्हणत MDच्या कॅबिनकडे पावलं वळवली. तिने दरवाजावर हलकंसं टकटक केलं. मे आय कम इन सर? या. आज सुमारे 28 वर्षांचा एक देखणा तरुण बसला होता. तो म्हणजे कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक गौतम. मृणाल आत येताच त्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली. मृणाल नम्रपणे म्हणाली, सर तुम्ही बोलावलं होतं? गौतम भानावर येत म्हणाला, हो मिस मृणाल, अजून 2 दिवसांनी ऑडिट आहे. त्यामुळे अकाउंट्स विभागात जाणाऱ्या सगळ्या फाईल्स तयार करून माझ्या टेबलावर ठेवा. तो बोलत असताना कॅबिनमध्ये इकडे तिकडे फिरत होता, पण त्याची नजर मात्र सतत मृणालच्या प्रत्येक हालचालीवरच होती. ठीक आहे सर असं म्हणत ती निघू लागली. तेवढ्यात गौतमने पुन्हा तिला थांबवलं.
मृणाल, आज तुमची मैत्रीण विजया आली नाही का? मृणाल हसून म्हणाली, नाही सर, आज तिच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून तिने सुट्टी घेतली आहे. ओह, ठीक आहे. मृणाल तिथून निघून आपल्या कामात व्यस्त झाली. ती गेल्यावर गौतम खुर्चीत रेलून बसला आणि तिच्या जाणाऱ्या दिशेकडे पाहत मनातच म्हणाला, मृणाल, तुला मी इतक्या सहज जाऊ देणार नाही. आज तू माझ्यापासून दूर राहू शकतेस, पण एक दिवस तुला कायमचं माझंच बनवेन. तयार राहा माझ्या प्रिये. त्याच्या डोळ्यात वेडसर मालकी भाव स्पष्ट दिसत होता. संध्याकाळ झाली. मृणाल आपलं काम पूर्ण करून घरी निघण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात गौतमने तिला पुन्हा बोलावलं. मृणाल, अजून काही फाईल्स पेंडिंग आहेत, त्या पूर्ण करून मग जा. उशीर झाला तर मी स्वतः तुम्हाला घरी सोडतो. मृणाल नम्रपणे म्हणाली, सॉरी सर, पण आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. मला लवकर घरी पोहोचायचंच आहे. उद्या सकाळी येऊन सगळी पेंडिंग कामं पूर्ण करते. गौतम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हसत म्हणाला, ठीक आहे, जा. पण उद्या कितीही उशीर झाला तरी सगळी कामं पूर्ण करूनच घरी जायचं. हो सर, असं म्हणत मृणाल तिथून निघाली. इकडे विजय आणि छोटी माही यांनी वाढदिवसाची सगळी तयारी करून ठेवली होती. शेजारी, नातेवाईक आणि माहीचे मित्रमैत्रिणीही आले होते. तेवढ्यात ढापा टाकत मृणाल घरी पोहोचली. ती माहीला जवळ घेत म्हणाली, सॉरी ग माझ्या बाळा, यायला थोडा उशीर झाला. चल, आता आपण वाढदिवस साजरा करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवत वाढदिवसाचं गाणं म्हटलं. माहीने आनंदाने केक कापला. सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि आणलेल्या भेटवस्तू तिच्या हातात दिल्या. विजयने प्रेमाने माहीच्या गळ्यात एक सुंदर सोन्याची चेन घातली. हे पाहून मृणालच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. थोड्या वेळाने ती माहीला मांडीवर बसवत म्हणाली, माझ्या गोड बाळा, ऑफिसमधून घाईघाईत आल्यामुळे आई तुला गिफ्ट आणू शकली नाही. सांग तुला काय हवंय, आई तुला नक्की आणून देईल. माहीने निरागसपणे तिच्याकडे पाहिलं. तिच्या छोट्या डोळ्यात एकच इच्छा होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला बाबांना भेटायचं आहे. मला बाबांकडे घेऊन चल ना. हे शब्द ऐकताच मृणालच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने माहीला घट्ट मिठी मारली. अश्रूंनी भरलेल्या आवाजात ती म्हणाली, बाळा, आपल्या आयुष्यात आता आपलं असं कोणी नाही. तुला मी आहे, मला तू आहेस, आणि आपल्या दोघींसाठी विजय आहे. एवढंच आपलं छोटंसं जग आहे. हे बोलतानाच तिचा आवाज भरून आला आणि ती माहीला मिठीत घेऊन शांतपणे रडू लागली. रात्री माहीचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा झाला. पाहुणे निघून गेल्यावर विजयने माहीला प्रेमाने जेवण भरवलं. तिला झोपवलं आणि हळूच खोली बाहेर आली. बाहेर बाल्कनीत मृणाल एकटीच उभी होती. ती शांतपणे आकाशाकडे पाहत हरवून गेली होती. विजय तिच्याजवळ जाऊन म्हणाली, अगं मृणाल, या थंडीत इथे का उभी आहेस? आधी आत ये. पण मृणाल काहीच बोलली नाही. ती तशीच शून्यात नजर लावून उभी राहिली. विजयने तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती भानावर आली. काय झालं मृणाल? मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, विजय, मी माझ्या मुलीवर खूप अन्याय करते का गं? बिचारीला वडिलांचं प्रेम म्हणजे काय हेही माहीत नाही. हे बोलताच तिचे अश्रू ओघळू लागले. विजय शांतपणे तिच्यासमोर बसले. मृणाल, तू इथे आल्यापासून इतकी वर्ष झाली. मी कधी तुझ्या भूतकाळाबद्दल काही विचारलं का? पण आज तरी सांग, तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं? माहीचे बाबा कोण आहेत? ते कुठे आहेत? हे सगळं मला कळलं तर कदाचित मी तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणू शकेन. मृणालने डोळे मिटले. अश्रूंनी भरलेल्या आवाजात ती म्हणाली, नको विजय, या जगात तू सोडून आमचं कोणीच नाही. कृपया मला यापुढे काहीही विचारू नकोस. असं म्हणून ती रडू लागली. विजयने तिचे अश्रू पुसले. ठीक आहे, मी काही विचारणार नाही. चल, आता झोप. तिने मृणालला अलगद बेडवर झोपवलं. पण झोप कुठून येणार होती? डोळे मिटताच तिच्या मनात 4 वर्षांपूर्वीचा तो वाढदिवस पुन्हा जिवंत झाला. त्या रात्री शौर्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं होतं, ए वेडाबाई, माझं सरप्राईज आवडलं का? मृणाल आनंदाने हसत म्हणाली, खूप आवडलं शौर्य. आज मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी आनंदी आहे. शौर्याने तिचा हात हातात घेतला. मग या आनंदाच्या क्षणी मी तुला एक गोष्ट मागू? काय? तो हसत म्हणाला, मला तुझ्यासारखे मोठे डोळे असलेली एक गोंडस मुलगी लवकर दे. मृणालने मिश्किलपणे विचारलं, असं का? मुलगा नको का? शौर्य लगेच म्हणाला, नाही, मला अगदी तुझ्यासारखी सुंदर, मोठ्या डोळ्यांची गोड मुलगीच हवी. आधी मुलगी, बस. मृणाल हसत म्हणाली, ठीक आहे महाराज, तुमच्या इच्छेप्रमाणे आधी मुलगीच होईल. क्षणभर थांबून ती पुन्हा म्हणाली, पण मग आपल्या मुलीवरच इतकं प्रेम कराल की माझा वाढदिवसही विसराल. तिचेच वाढदिवस साजरे कराल. मला तर पूर्ण विसरून जाल.
शौर्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. अगं वेडाबाई, तुला मी कधी विसरेन का? तू माझ्यासाठी कायम खास राहशील. आणि आपल्या मुलीचा जन्म झाला ना, तर तिचा प्रत्येक वाढदिवस मी वेगवेगळ्या देशात साजरा करेन. तिला जे काही आवडेल ते सगळं तिच्यासाठी करेन. मग खट्टाळपणे हसत तो म्हणाला, चल आता, उगीच वेळ वाया घालवू नको. आपल्या छोट्या परीच्या येण्याची तयारी करूया. असं म्हणत त्याने मृणालला उचलून आपल्या मिठीत घेतलं. त्या आठवणींनी मृणालचं हृदय तुटत होतं. डोळ्यांतून अश्रू वाहतच ती कधी झोपून गेली तिलाही कळलं नाही. इकडे देशमुख वाड्यात अभिनव शौर्याजवळ येऊन लाडात म्हणाला, डॅडी, आज रात्री माझ्याजवळच झोपा ना, बाहेर कुठेही जाऊ नका. शौर्य त्याच्याशी बोलत असतानाच राजेंद्र देशमुख आणि अमृता आजी तिथे आल्या. राजेंद्रजी प्रेमाने म्हणाले, शौर्य, आता पुरे झालं. उद्यापासून ऑफिसला जा. कामात मन गुंतवलंस तर या सगळ्या आठवणींतून हळूहळू बाहेर पडशील. अमृता आजीही त्याला समजावत म्हणाल्या, हो बाळा, तुझ्या बाबांचं ऐक. ऑफिसमध्ये गेलास, कामात मन रमवलंस तर तुलाही बरं वाटेल. शौर्याने हलकंसं स्मित करत उत्तर दिलं, ठीक आहे आजी, उद्यापासून मी ऑफिसला जाईन. हे ऐकताच अभिनव आनंदाने उड्या मारू लागला. ये, डॅडी उद्यापासून ऑफिसला जाणार. मी जाऊन मम्मीला सांगतो. असं म्हणत तो धावत सोनियाकडे गेला. अभिनवच्या मागे पाहत शौर्य काही क्षण शांत बसून राहिला. अमृता आजी आणि राजेंद्र देशमुख त्याला विश्रांती घेण्यास सांगून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी डायनिंग टेबलावर बसले होते. शौर्याने अनेक महिन्यांनंतर दाढी केली होती. त्याने पुन्हा एकदा सूट बूट घातला होता. तो जुन्या रुबाबात जिन्यावरून खाली उतरला. त्याला पाहताच अमृता आजींच्या डोळ्यात आनंद चमकला. त्या म्हणाल्या, आता माझा नातू पुन्हा पूर्वीसारखा दिसतोय. त्यांनी प्रेमाने त्याची दृष्ट काढली. शौर्य टेबलाजवळ बसणार इतक्यात सोनियाचे आई वडील आणि तिचा मोठा भाऊ सिद्धार्थ तिथे आले. अभिनव त्यांना पाहतच धावत गेला. हाय ग्रँडपा, हाय ग्रँडमा, हाय अंकल, असं म्हणत त्याने तिघांनाही मिठी मारली. राजेंद्र देशमुखजींनी त्यांचं आदराने स्वागत केलं. तेवढ्यात वैशालीही तिथे आली. सोनियाचे वडील राजेंद्र देशमुखजीकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाले, राजेंद्रजी, मी आज कोणत्या विषयासाठी आलो आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. माझ्या नातवाचा बाबा तुमचा मुलगा शौर्य आहे. या घराचा वारस म्हणून तुम्ही अभिनवला स्वीकारलं. पण मग माझ्या मुलीला अजूनही या घराची सून म्हणून का स्वीकारत नाही? शांतीजींनी लगेच बोलायला सुरुवात केली. हो ना, ते जे बोलताय ते चुकीचं नाही. आपण अभिनवला आपल्या नातवाच्या रूपात स्वीकारलं, पण सोनियाला अजूनही या घरची सून म्हणून मान्यता दिली नाही. तिचे बाबा म्हणून त्यांना हा प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. लवकरात लवकर शौर्य आणि सोनियाचं विधीपूर्वक लग्न लावून दिलं तर पुन्हा कुणीही आपल्याला काही विचारणार नाही. पण माझं हे बोलणं इथं कुणालाच समजत नाही. राजेंद्रजींचा अखेर संयम सुटला. ते कठोर आवाजात म्हणाले, शांती, आता एक शब्दही बोलू नकोस. मग त्यांनी सोनियाच्या वडिलांकडे पाहत शांत पण ठाम स्वरात सांगितलं, लालसाहेब, आम्ही अभिनवला आमचा नातू म्हणून स्वीकारलं हे खरं आहे, पण ते तुम्ही दाखवलेल्या पुराव्यांमुळे नाही. मनापासून तो माझा नातू आहे असंच मला वाटलं. पण कायद्याने आणि धर्माने शौर्याची पत्नी आजही मृणालच आहे. त्यांच्या लग्नाची माहिती सर्वांना व्हावी म्हणूनच आम्ही त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात करण्याची तयारी केली होती. पण मृणाल त्या दिवशी का निघून गेली हे आजही आम्हाला माहीत नाही. ज्या दिवशी ती स्वतः येऊन लेखी स्वरूपात शौर्यसोबतचं नातं संपवण्याची तयारी दाखवेल, त्याच दिवशी मी शौर्य आणि सोनियाचं लग्न लावून देईल. तोपर्यंत माझा निर्णय बदलणार नाही. तुम्ही कितीही वेळा विचारलं तरी माझं उत्तर हेच असेल. हे ऐकताच सोनियाचा संतापनावर झाला. ती तिरस्काराने म्हणाली, वा अंकल, किती छान न्याय आहे तुमचा. माझा मुलगा मात्र महान राजेंद्र देशमुखांचा नातू, अभिनव शर्यत देशमुख म्हणून ओळखला जाईल. पण मी अजूनही या घराची सून होऊ शकत नाही. तुमची ती लाडकी सून मृणाल तर लग्नाच्या दिवशीच कोणासोबत पळून गेली. तरीसुद्धा आजही तुम्ही तिलाच शौर्याची बायको आणि या घराची सून म्हणता. या घराची सून होण्याचा आणि शौर्याची पत्नी होण्याचा अधिकार माझा आहे, तिचा नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच धाड. शौर्याने संतापाच्या भरात डायनिंग टेबलावर इतक्या जोरात मूठ आपटली की टेबलच तुटून गेला. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग धगधगत होता. तो संतापाने गरजला, सोनिया, आजपासून मृणालबद्दल एक शब्द जरी चुकीचा बोललीस ना तर तुला मारायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. काय म्हणालीस तू? मृणाल चुकीची आहे. ती या शौर्य देशमुखची पत्नी आहे आणि कायम राहील. ती किती दिवस माझ्यापासून लपून राहते ते मीही पाहतो. पण एक दिवस तिला मी तुमच्या सगळ्यांसमोर उभं करीन आणि तिने त्या दिवशी लग्न का मोडलं याचं उत्तरही तिच्याच तोंडून तुम्हा सगळ्यांना ऐकवीन. ज्या दिवशी तू पहिल्यांदा अभिनवबद्दल मला सांगितलं होतंस त्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता.
आजही सांगतो, अभिनव माझाच मुलगा आहे. पण माझी पत्नी, ती फक्त आणि फक्त मृणाल आहे. तिच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही मी कधीच पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही. इतकं बोलून शौर्य संतापाने घराबाहेर पडला. क्षणात त्याने कार सुरू केली आणि वेगाने तिथून निघून गेला. त्याचा असा उग्र अवतार पाहून काही क्षण संपूर्ण घरात भीषण शांतता पसरली. सगळेच स्तब्ध झाले. अभिनवने आयुष्यात पहिल्यांदाच शौर्याचा असा राग पाहिला होता. तो घाबरून धावत सीमाच्या पायांना बिलगला. सोनिया मात्र संतापाने थरथरत आपल्या खोलीत गेली आणि दार आतून बंद करून घेतलं. सिद्धार्थने आपल्या आई वडिलांना कारमध्ये थांबायला सांगितलं आणि तो सोनियाच्या खोलीत गेला. खोलीत सोनिया रडतच सिद्धार्थला म्हणाली, पाहिलंस ना दादा, शौर्य माझ्याशी कसा बोलून गेला. मला खूप भीती वाटतेय. नमस्कार. तर आपली आजची कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन